गुड मॉर्निंग भावांनो, आज पिकनिकचा 4था दिवस आहे। पाहू शकता सकाळचा नाश्ता। आता कांबळे आपल्याला थोडक्यात सांगतीलच। आईविमल यात्रा सहल प्रतिष्ठानचा 4था दिवस। आम्ही आता सोमनाथच्या दर्शनात आलोय। तर पूर्वी सगळ्यांना आपण भरपूर नाश्ता देतोय। आपण तुम्ही नाश्ता बघू शकता। नाश्त्यामध्ये यांनी आम्हाला संधी दिलेली आहे। मेथीचे पराठे आहेत, त्यामध्ये खूप सुंदर अशी चटणी आहे, चविष्ट एकदम। ब्रेड बटर आहे, त्याच्यासाठी आपल्याला दही आहे, चहा आणि कॉफीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे खाण्याचा। आता आपण सोमनाथकडे चाललेलो आहे। चटणी खूप उत्कृष्ट झालेली आहे। सगळ्यांनी इथे बघू शकता प्लेटमध्ये चटणी, लोक दह्याबरोबर चटणी खातात आणि इकडे प्रत्येक प्लेटमध्ये बघा, इकडे पण बघू शकता चटणी चटणी। हे खास नंदुरबारवरून आलेले आहे। आईविमल यात्रा सहल प्रतिष्ठानचे हे गुजरातवरून आलेले आहे। ही यात्रा सहल प्रतिष्ठान आईविमल देवरेची खासियत आहे, म्हणजे वैशिष्ट्य आहे। हे बरेच लांबून लांबून आलेले, एक बार कुर्ल्यावरून आलेले आहे आणि बघू शकता चटणी खूप चांगली झालेली आहे, आवडीने लोक खात आहेत। पुण्यावरून आलेले आहे, म्हणजे आईविमल यात्रा सहल प्रतिष्ठान संत कुर्ल्याचे, पण त्यांचा पसारा खूप वाढलेला आहे, कारण असं चविष्ट चटणी खायला मिळते। धन्यवाद। हे राहिले ना इकडे आणि इकडे तुम्ही बघू शकता हे देखील घनसोलीवरून आलेले, खूप लांबून आले, घनसोलीवरून आले, यांनी आता यांचा उपवास असल्या कारणातून त्यांनी कॉफीच घेतलेली आहे। हां, आज गुरुवार आहे मार्गशीर्ष मधला। त्यानंतर हे बघा, हे खाली मुंडी घालून खातात, पनवेलवरून आलेले खास। हे असे आईविमल यात्रा सहल प्रतिष्ठान म्हणजे पूर्ण भारतभर पसरलेला आहे। हे पण ठाण्यावरून आलेले, ठाणा हे पण कुर्ल्यावरून ते पनवेलवरून आहे, हे पण कुर्ल्यावरून आलेले आहे। ओळखतच दाखवू, हे सगळे पुण्यावरून आलेले माणसं आहेत। हे सगळे आनंद घेतात। हे आता आम्ही सोमनाथकडे दर्शन झालेलं आहे। हे बघा, यांनी फोटो काढलेले आहे, हे फोटो पण दाखवा त्यांनी। यांनी आपला ग्रुप फोटो काढलेला आहे। त्यांनी पक्ष्यांना देखील असं आनंद घेतात पिकनिक मध्ये सगळेजण। सगळ्यांना आनंद येतोय। आजचा नाश्ता नमस्कार मंडळी, आज आपण सोमनाथ मंदिराकडे आलेलो आहे। खूप छान असं दर्शन झालं। गर्दी कमी असल्यामुळे आम्ही 10 वेळा लाईन लावून दर्शन केलं। खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त 10 वेळा दर्शन झाले। या आजी आमच्या विसरल्या, आम्ही त्यांचं टेन्शन झालं होतं, पण भेटले आम्हाला परत भेटल्या त्या। या काकांनी तर रेकॉर्डच केला, 10 वेळा जाऊन आले, काल पण गेले आणि आज पण जाऊन आले। मस्त दर्शन आहे, पैसे वसूल झाले, एकदम व्यवस्थित पैसे वसूल झाले, एकदम मस्त पैकी आमचं मन भरून गेलं दर्शन करून। हे सर्व पुण्य आहे देवऱ्यांना द्यायला पाहिजे। देवऱ्यांनी आम्हाला आणलंय म्हणून आम्ही हे दर्शन घेतलंय। नक्की पैसे काय बघायचं नाही, नुसतं देवाला आणलं ते बघायचं। त्यांनी व्यवस्थित एकदम हॉटेल वगैरे जेवण बिवण एकदम मस्त दिलं, एकदम छान वाटलं येऊन त्यांच्याबरोबर। तुम्ही सांगा आता काय? आम्हाला बरं वाटलं, सगळं दर्शन चांगलं भेटलं, चांगलं केलं तेवढं आम्हाला। सर्व पुण्य आहे त्यालाच भेटणार, आता देवऱ्यालाच भेटणार हे सर्व। खूप बघा, मंदिर पण दिसतंय एकदम छान लांबून। बेस बघा किती मोठा आहे, समुद्र किती छान दिसतोय। आता आम्ही संध्याकाळी भेटू लाइटिंग लेझर शोला। खूप छान असं लेझर शो, पण आम्हाला काय शूटिंग घेता येणार नाही, कारण अलाउड नाही मोबाईल घ्यायला। जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, हर 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 जय भोलेनाथ। हा सोमनाथ देवस्थानचा महाप्रसाद। हे पाहू शकता, सोमनाथचं हे पहिलं जुनं मंदिर हे होतं। हे सोमनाथचं जुनं मंदिर आहे, आपण पाहू शकता। आपण दर्शनासाठी लाईन लावली आहे। पहा, इकडं हा अभिषेक चाललेला आहे, मंत्रांचं जप चाललाय, मंत्रांचा जप चाललाय।
मंत्रांचा जप. समोर मंदिर. समर्पयामि तिल स्नानम. भगवान तिल से स्नान करवाते. क्या करवाते? तिल है भगवान की आने वाली उपाधि, आने वाली हे पाहू शकता जुनं सोमनाथ मंदिर. जुनं सोमनाथ मंदिर. हे जुनं सोमनाथ मंदिर चं दर्शन आपण घेतोय. व्यवस्थित या ना इकडे. ऍड करतो मी आता ठाण्यामध्ये. हे सोमनाथ मंदिर ओरिजिनल. आमचे नितीन भाऊ देवाला भेटून आता बाहेर आलेले आहेत. हेच आमचं काय? पहिला हे आमचं चांगलं हे- सर्वात. हा बोल. पूर्वीचा हेच आपला सोमनाथ मंदिर. इथे पिंड पहिला इथेच होता आपला. नंतर आता तिकडे झालंय. इकडचं दर्शन घेऊन परत तिकडे जायला. ओके चलो स्टॉप करू. चालू आहे ऑन आहे बघ. हे आमचे रीलवाले बाबा हे आता बसलेले उंटावर बघू शकता. हे उंटावर बसून आता उतरतात. घाबरता बघा किती. येऊ नाही शकत ते खाली. जरा बघा त्रास झाला त्यांना. आले 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 आमचे रीलवाले बाबा खाली आले. ओ बाबा काय म्हणता? तुमचा एक्सपिरियन्स कसा झाला? एकदम आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग काय बोलू शकत नाही.